नमस्कार. चला आज व्हिडिओ चालू करण्याच्या आधी सांगते, प्लीज व्हिडिओ जर आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा. काही नाही, छोटीशी माहिती घेऊन येते. छोटी गोष्ट, जिथे आम्ही जातो तिथे तुम्हालाही घेऊन जातो. बाकी सगळं सारखंच आहे. आणि आज आम्ही चाललेलो आहे संगमेश्वर महादेव मंदिरात, जिथे सकाळी सकाळी आम्ही गेलो होतो. खूपच लवकर गेलेलो. खूप छान असं नंदी महाराजांचं पहिलं दर्शन घेतलं, श्रीलाही पाया पडलं. पहिल्यांदाच आलो होतो ह्या मंदिरात. त्यानंतर आतमध्ये खूप असा अंधार होता आणि मग देवाच्या पाया पडायचं म्हणून आम्ही खाली बसलो आणि श्रीलाही पाडलं पाया महादेवांच्या. आणि खूप सुंदर अशी पिंड होती ती. खूप छान वाटत होतं आणि सगळीकडे फुलांनी छान सजवलेलं होतं. मी श्रीच्या मनातली भीती घालवण्यासाठी देवाला फुल वाहत होते त्याच्या हातामध्ये देऊन, जेणेकरून त्याच्या मनातली भीती थोडी कमी व्हावी. आणि असं म्हणतात, घरात म्हातारा माणूस असलं म्हणजे मंदिरात घेऊन जातं लहान मुलांना. पहिल्यापासून लहान मुलांच्या मनातली भीती निघून जाते. अचानक बघितल्यावर आपणच घाबरतो. त्यामुळे ते तर लहान मुले. साईडला हे दुसऱ्या देवाचा मुखवटा आहे, पण मला असं वाटते काळभैरवांचा आहे. त्याच्या साईडला विणा आहे, टाळ आहे. खूप छान त्याचीही पूजा केलेली आहे. इकडे कोणाऱ्यात गणपती महाराज बसलेले आहे. गणपती महाराजांची पूजा झालेली आहे. बाहेर माझी दिदी नंदी महाराजांच्या पाया पडत आहे. नंतर आम्ही बाहेर आलो आणि तिथे खूप सुंदर शंकर महादेवांची प्रतिमा आहे, मूर्ती आहे. तिथे श्रीला बसवण्याचा प्रयत्न केला आणि तो थोडासा नादवला. मग छोटासा व्हिडिओ घेतला मी तिथे. खूप छान बसला होता तो. खूप सुंदर असं सगळीकडचा नजर होता. सगळीकडे बाहेर खूप शांत अशी हिरवीगार झाडी होती आणि पाठीमागे 2 नद्यांचा संगम आहे, आंद्रायणी व इंद्रायणी. त्यामुळेच बहुतेक इथे संगमेश्वर महादेवांचं मंदिर आहे. आणि पाठीमागे आंद्रायणी व इंद्रायणी ह्या 2 नद्यांचा पावन असा संगम आहे. त्यामुळेच इथे संगमेश्वर महादेव विराजमान झाले असतील असं मला वाटतं. जास्त काही मला माहिती नाही, पण एक अंदाज आहे. खूप वर्षांपूर्वी इथे येणं झालं होतं आणि त्यानंतर आता आलेलो आहे. आणि महाशिवरात्रीला इथे खूप छान अशी यात्रा भरते. लांबून लांबून लोक इथे पाया पडण्यासाठी येतात आणि खूप छान सुंदर असं वातावरण आहे. आणि कशी वाटली तुम्हाला माहिती? प्लीज आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय बाय.